ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांती शांती शांती। चालू असणाऱ्या या ठिकाणी कठोपनिषद आणि कठोपनिषदाचा असणारा पहिला जो मंत्र आहे, हा पहिला मंत्र कालच्या पाठामध्ये आपण पाहिला. काय म्हणतात? उशनः वै वाजश्रवस सर्ववेद संददौ तस्य नचिकेता नाम पुत्र आस. अशा प्रकारे जे वाजश्रवा नावाचे ऋषी होते, त्या वाजश्रवा नावांच्या ऋषींचा असणारा पुत्र वाजश्रव. या वाजश्रव जे आहे, या ऋषींनी काय केलं? माझं सर्व मी दान करतो, माझं काही ठेवणार नाही, अशा अनुषंगाने दान आणि प्रतिग्रह सांगितलं. त्या ठिकाणी 6 कर्म मुख्य सांगितले. कोणकोणती 6 कर्म? यजन, याजन, अध्यायन, अध्यापन आणि दान आणि प्रतिग्रह, हे जे आहे या असणारी 6 कर्म मुख्य शास्त्राने सांगितलं. यजन याजन म्हणजे काय? तर स्वतः यजन हवन आदी करणे, याजन दुसऱ्याकडनं करून घेणे, अध्ययन स्वतः करणे, अध्यापन दुसऱ्याला शिकवणे, दान देणे, प्रतिग्रह स्वीकारणे, हे षटकर्म जे आहेत हे प्रामुख्याने त्या ठिकाणी सांगितलेले आहेत, जे ब्रह्मविद आहेत त्यांच्याकरता. आणि अशा अनुषंगाने हा पण काय म्हटला? आता नुसतं दान प्रतिग्रह आहे, अलग अलग घेणं आहे आणि दान पण देणं आहे. म्हणजे काय? वर्षाला मिळालेलं असेल हे सगळं मी आता दान करतो. म्हणून त्या ठिकाणी ते वाजश्रव जे ऋषी होते, हे वाजश्रव ऋषींनी अशा प्रकारचा सर्व देणारा जो यज्ञ आहे तो या ठिकाणी यज्ञ केला. आणि त्या ठिकाणी त्या ऋषींना नचिकेत नावाचा असणारा एक छोटासा 8 वर्षाचा मुलगा त्या ठिकाणी होता. आणि अशा अनुषंगाने हा संपूर्ण यज्ञ झाल्यानंतर त्या ठिकाणी मग आता काय? जे दान द्यायचं आहे ते दान देण्याकरता म्हणून ज्या गायी वगैरे त्या ठिकाणी आणल्या गेल्या, त्या अत्यंत कृश वगैरे अशा प्रकारच्या असल्यामुळे जगदतृणाः पीतोदका जगदतृणाः निरिंद्रियाः अशा गायी पाहिल्यानंतर नचिकेताच्या मनामध्ये काही प्रश्न उपस्थित झाले की अशा प्रकारे हे जे आहे हे दान देऊन आपल्याला काय मिळणार आहे? त्यांनी तर पुण्यलोकाची किंवा आनंद लोकाची प्राप्ती होणारच नाही, मग हे दान करून तरी काय उपयोग? पण दानाचा असणारा उपयोग अत्यंत महत्त्वाचा. कशा प्रकारे दान केलं पाहिजे हे सुद्धा शास्त्राने सांगितलं आहे. गीतेने तर प्रामुख्याने सांगितलंच आहे. 17व्या अध्यायामध्ये 20, 21, 22 जे श्लोक आहेत हे दानाविषयीच गीतेने सांगितले. गीतेच्यामध्ये असणारा 17वा आणि 18वा जो अध्याय आहे हे सगळे तेच आहे. तुमची कर्म, तुमचं दान कसं काय करायचं, काय नाही करायचं, सात्विक आहार कसा घ्यायचा, हे सगळं 17 आणि 18व्या अध्यायामध्ये गीतेने सांगितलं. म्हणजे या अनुषंगाने काल या ठिकाणी एक छोटीशी शंका होती, त्या शंकेचं समाधान त्यांनी मला काल लिहून पाठवलं होतं आपले सहस्त्रबुद्धींनी की यज्ञादी यज्ञाची फलश्रुती काय? की हे आपण हे सगळे जे यज्ञ करतो त्यांचा प्रश्न आहे, शंका आहे. शंका काय आहे की यज्ञाची फलश्रुती काय? आपण जे सगळे यज्ञ करतो त्या यज्ञाची फलश्रुती काय? तर आपण जे सर्व यज्ञ करतो त्याची फलश्रुती एकच, काय? स्वर्गकामो यजेत. त्या ठिकाणी कुठं पूर्वमीमांसाचं हे सूत्र आहे एक, काय? स्वर्गकामो यजेत. मनामध्ये ज्याच्या स्वर्गादी लोकाची इच्छा आहे, स्वर्गादी लोक प्राप्त व्हावे अशी ज्याच्या मनामध्ये इच्छा आहे, त्याने काय केलं पाहिजे? त्याने यज्ञ कराव्या. म्हणजेच काय? स्वर्गलोक प्राप्ती हेच यज्ञाचं फळ. सगळ्या यज्ञाचा आपण सगळ्या कथांमधनं पाहतो. पुराणातली कथा असेल, ही कथा असेल, तो इंद्रलोक प्राप्त करण्यासाठी तिथं गेला, मग इंद्राने यज्ञामध्ये विघ्न आणलं. म्हणजेच काय? सर्व जे यज्ञ आहे किंवा पूर्वमीमांसाच्या अनुषंगाने यज्ञाचं थोडक्यात कशासाठी, प्रयोजन काय, त्या आता आपण पाहिलं. अधिकारी, विषय, संबंध आणि शेवटी प्रयोजन म्हणजे फल. तसं या ठिकाणी प्रयोजन काय? तर प्रयोजन स्वर्गकामो यजेत, हे प्रयोजन त्या ठिकाणी सांगितलं. ज्याला स्वर्गाची इच्छा आहे, स्वर्गादी लोकाची, त्या पुण्य अनुषंगाने तो कमी जास्त होईल, त्याने काय करावं? यज्ञादी त्या ठिकाणी कर्म करावे. आणि म्हणून यज्ञ कशासाठी? स्वर्गादी लोकाच्या प्राप्तीसाठीच यज्ञ, हे यज्ञाचं प्रयोजन. हे पहिल्या शंकेचं त्या ठिकाणी असणारं समाधान. दुसरं काही त्याच्यामध्ये आता दुसरं तिसरं समाधान नाही, हे एकच. हे शास्त्र प्रतिपादित पूर्वमीमांसा जो आहे, पूर्वमीमांसाच्या अनुषंगाने हाच उत्तर त्या ठिकाणी झालं. स्वर्गकामो यजेत, हे ज्या सूत्र जे आहे
स्वर्गकामो यजेत या सूत्राच्या अनुषंगाने ज्याच्या मनामध्ये स्वर्गाची इच्छा आहे त्याने यज्ञादी कर्म करावे. विषय संपला. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न, नचिकेताच्या वडिलांनी सर्वच दान केले होते तर मग त्यामध्ये भाकडगाई सुद्धा येणार, मग वाईट वाटण्याचं काम काय? तुमचा दुसरा प्रश्न असा होता की सगळंच दान केलं, बरोबर आहे ना? मग सर्वच दान जर केलं असेल तर मग त्याच्यानंतर मग सगळ्या गायीमध्ये सगळ्या भाकडगाई पण येणारच आहे. मान्य आहे की आशके सगळ्यामध्ये सगळं हे भाकडगाई सुद्धा येणारच आहेत त्यामध्ये, नाही असं म्हणत नाही. मग त्यामुळे नचिकेताला वाईट का वाटलं? हा या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे की नचिकेताला एवढं वाईट काय वाटायचं कारण? आता दिलं तर मग सगळंच देतील, मग ह्याच्यामध्ये वाईट वाटण्याचं काय कारण? तर त्या प्रश्नाचं उत्तर असं सांगितलं येईल की पहिलं म्हणजे आता मागच्याच पाठामध्ये आपण काय केलं, की पहिल्या मंत्राच्या अगोदर भाष्यामध्ये काय सांगितलं, तत्र आख्यायिका विद्यास्तुत्यर्थम सांगितलं. ही सगळी जी काही गोष्ट आहे पुराणाच्या माध्यमातून, आता या ठिकाणी असणाऱ्या उपनिषदांच्या माध्यमातून ज्या काही कथा, काही काही आख्यायिका, काही गोष्टी येणार आहे, या सगळ्या कशासाठी? तर या सर्व गोष्टी कशा? विद्यास्तुत्यर्थम. ती विद्या जी आहे या ठिकाणी आत्मविद्या जी सांगणार आहे त्या विद्येची स्तुती करण्यासाठी, किंवा त्या ठिकाणी काल जसं सांगितलं की महाभारताच्या रचनेमध्ये काय करायचं होतं त्यांना, भगवान वेदव्यासांना त्या ठिकाणी विष्णू सहस्रनाम असेल किंवा गीतेचा उपदेश करायचा होता. उपदेश गीतेचा आहे, त्यासाठी एवढं महान महाभारत त्या ठिकाणी रचना केली. तसं त्या ठिकाणी उपदेश करायचा ब्रह्मविद्येचा. मग त्याच्यासाठी सांगितलं तुम्हाला, आपण जेवायला बसल्यानंतर ज्याप्रमाणे नुसतं चपाती आणि आपल्याला भात वाढला तर आपण जेवणार आहे का? ते आपण काय म्हणणार, हे काय वाढलं, मग काय करतो आपण, थोडी भाजी देतो, वरण करतो, नंतर कोशिंबीर करतो, नंतर लोणचं असतं, नंतर एखादं तिखट काहीतरी असतं, एखादा गोड पदार्थ काहीतरी असतो, असे काहीतरी एखादं चांगलं काहीतरी स्वादिष्ट आणखी काहीतरी त्याबरोबर. म्हणजे सगळ्याच्या ह्याने काय होतं, जेवताना खायचं काय, खायचं तेच खायचं, चपाती आणि भातच खाणार आहे. परंतु चपाती आणि भात खात असताना हे बाकीचे ज्यावेळेस पदार्थ त्याच्याबरोबर असणार आहेत त्यावेळेस काय होणार, त्या जेवणामध्ये रस येणार आहे, मग त्याला खायला बरं वाटणार आहे. आणि रोजच आपल्याला जर म्हटलं की आता काय बाकी, शेवटी भात आणि चपातीच मुख्य अन्न असतं, बाकी गहूनच ते सांगितलं आहे, मग त्याचा काय उपयोग? मग ते नाहीच वाढलं तर होणार आहे का? मग चला आजपासून सगळ्यांना जर असं ठरवलं आपण स्वयंपाकघरामध्ये आजपासून काही करायचं नाही. तुमच्या महिला मंडळींना तुम्ही सांगा, आमच्याकडे काय तो विषय येत नाही, पण तुम्ही सांगा काय की आजपासून घरामध्ये फक्त भात आणि चपातीच करायची, बाकी काही नको. तर होणार आहे का? नाही. त्याच्या अनुषंगाने सगळं पाहिजे, मुख्य भात आणि चपाती. तसं या ठिकाणी काय, ब्रह्मविद्येचाच उपदेश आहे, परंतु ब्रह्मविद्येचा उपदेश करताना त्याच्या अनुषंगाने जामिता ज्याला म्हणतो, कंटाळा, निस्तद, मग काय होतं, मग निस्तद ब्रह्म हा एक तो विषय अतिशय कठीण आहे समजायला. म्हणून राजविद्या राजगुह्य आश्चर्यवद् वदति कश्चिदेनम आश्चर्यवद् वदति तथैव चान्यः आश्चर्यवत् चैनमन्य शृणोति श्रुत्वापेनं वेद न चैव कश्चित्. गीता म्हणते. हे सगळा विषय एवढा आश्चर्य आहे ना, सांगणारा आश्चर्य, ऐकणारा आश्चर्य, एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा एखादाच ती जी विद्या आहे ही जाणण्याचा प्रयत्न करतो, एखाद्यालाच कळतं. म्हणून अत्यंतही गहन असल्यामुळे त्याच्यामध्ये जामिता होऊ नये म्हणून त्या ठिकाणी कथा या ठिकाणी घेतली. जशी या ठिकाणी आता नचिकेताची आणि यमाचा असणारा तो संवाद घेतला. पुढे जाऊन छांदोग्य उपनिषदात तिथे मैत्रेयी, गार्गी, याज्ञवल्क्य ऋषी त्यांचा त्या ठिकाणी बृहदारण्यामध्ये संवाद घेतला. श्वेतकेतूची कथा घेतली. वडिलांनी त्याला कुठला उपदेश दिला, त्या ठिकाणी तत्त्वमसी महावाक्याचा उपदेश दिला, तिथं ती कथा घेतली. तो कुठे गेला 12 वर्ष उपेत, 12 वर्ष गेला, त्या ठिकाणी सगळं शिकून आला, परंतु काहीच शिकला नाही. मग वडील विचारतात जे पाहिजे ते का नाही शिकला, मग ते काय हे विचारल्यानंतर तो उपदेश केला. म्हणून ती कथा सगळं त्या ठिकाणी असणारी बृहदारण्यकामध्ये याज्ञवल्क्य असेल, गार्गी ज्यांचा असणारा तो सगळा संवाद, आत्मस्तु कामाय सर्वं प्रियं भवति, हा संवाद येतो ठिकाणी. संवादाचं कारण काय की हे सगळं जे आहे आपल्याला प्रिय का, त्याच्यामुळे मला सुख होतं म्हणून मला ती गोष्ट प्रिय. नवा अरे जाया ये कामाय जाया प्रिया भवति, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवति, नवा अरे वित्तस्य कामाय वित्तं प्रियं भवति.
आत्मनस्तु असा सगळा उपदेश केला की का मला धनपुत्र, का मला पुत्रप्रिय, का धनप्रिय, का जमिनी प्रिय, का अमुक प्रिय, हे सगळं का मला प्रिय. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियमूर्ती. वस्तू मिळाल्यानंतर बघा विचार करा, हा सूक्ष्म विचार आहे उपनिषदामध्ये येणारा, की एखादी गोष्ट आपल्याला प्रिय का वाटते. प्रिय म्हणजे मला तो का आवडतो किंवा ती वस्तू का आवडते. त्या वस्तूमुळे आम्हाला ती वस्तू नाही आवडत. मग कशामुळे. आत्मनस्तु कामाय. सगळ्याचं उत्तर आहे हे. जेवढं जे ह्या अखिलांड कोटी ब्रह्मांडामध्ये जेवढं काय आहे या सगळ्याचं उत्तर एवढं एकच पंक्तीत आहे. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. त्या वस्तूमुळे मला आनंद होतो ना की त्या वस्तूला आनंद होतो. बरोबर आहे. स्वतःचा मुलगा लहान असल्यानंतर वडील अत्यंत प्रेमाने जवळ घेतल्यानंतर काय होतं. वडील काय अगदी प्रेमाने जवळ घेतल्यानंतर मग काय ती दाढी टोचेल हे केलं तर मुलगा लांब जाण्याचा प्रयत्न करतो. लहान बाळ जरी असलं तरी ते अतिशय. परंतु वडिलांना आनंद होत असतो. मग हेच आत्मनस्तु काम आहे. त्या वस्तूमुळे प्रत्येक तसंच. पैसा का प्रिय. पैशामुळे मला जास्तीत जास्त पैसा मिळाल्यानंतर मी अमुक करेल, मला असं सुख मिळेल, मला तसं सुख मिळेल, म्हणून हे सगळं गोष्टी प्रिय. आणि मग या ठिकाणी हे जे काय आहे ही आख्यायिका आहे. आख्यायिका म्हणजे कथा आहे. नचिकेत यम यांचा असणारा संवाद. या संवादाच्या माध्यमातून आम्हाला काय करायचं आहे. ब्रह्मविद्या द्यायची. आणि त्यामुळे या ठिकाणी जी कथा आहे म्हणून पहिल्यांदाच सांगितली तत्र आख्यायिका विद्यास्तुत्यर्थम. इथंही जी काय आख्यायिका सांगितलेली आहे ती आख्यायिका फक्त विद्येची स्तुती करण्यासाठी. तुम्हाला वाटलं पाहिजे अरे बापरे हे उपदेश कुणी केला. सूर्यपुत्र भगवान यमान्य अशा प्रकारे उपदेश केलेला आहे असं आपल्याला वाटण्याकरता. म्हणून मुख्य काय. मुख्य विद्या ब्रह्मविद्या त्याच्यामध्ये प्रमुख आहे. आणि म्हणून अशा प्रकारे इथे हा जो काय प्रश्न आहे की सगळ्यात हे त्याला वाईट वाटण्याचं काम. हे सगळा जो विषय आहे वाईट वाटणं किंवा हे त्याचं उत्तरच देतो पुढच्या ह्याच्यात की हे सगळा जो विषय आहे सारासार हा एवढंच डोक्यात ठेवायचं की याच्यावर ही गोष्ट जी आहे या ठिकाणी सांगितलेली फक्त आपल्याला त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे मुख्य तत्त्व काय आहे तेवढंच ग्रहण करायचं. बाकीचं सगळं जर पाहत बसतो तर होत नाही. परमहंस सांगितलं. परमहंस काय करतो. दूध आणि तिथं नीर क्षीर आणि म्हणजे दूध आणि पाणी एकत्र केल्यानंतर त्याला पिण्यासाठी दिल्यानंतर तो काय करतो त्यातलं दूध तेवढं ग्रहण करतो. म्हणून त्या ठिकाणी संन्यासी जे आहे त्यांना परमहंस ही पदवी देतो आपण. परमहंस परिव्राजकाचार्य सर्वतंत्र स्वतंत्र त्यांचं ते असणे जे शब्दावली त्याच्यामध्ये सगळे शब्द येतात. महा 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 परमहंस. परमहंस म्हणजे काय. ज्यांनी विवेक करणारा तो काय करतोय परमहंस. त्या ठिकाणी हंस विवेक करतो की मला या दोघांमधलं काय ग्रहण करायचं आहे. पाणी आणि दूध आहे. मला काय ग्रहण करायचं. दूध ग्रहण करायचं म्हणून दूधच घेतो पाणी सोडून देतो. तसं हे जे आहेत यती संन्यासी हे काय करतात. याच्यामध्ये सुद्धा काय जे ग्रहण करायचं आहे. संसार आणि ब्रह्म आहे. मग ब्रह्म ही माया कल्पित त्या ठिकाणी असणार. त्याच्यामध्ये काय करायचं मला ब्रह्मच फक्त ग्रहण करायचं. बाकीचा संसार सगळा सोडून द्यायचा. म्हणून अशा प्रकारे हे कळण्याकरता म्हणून ही कथा मात्र आहे. किंवा असं सुद्धा एक तर पहिला असा उद्देश की कथा मात्र म्हणून फक्त त्याच्याकडे आपण बघू शकतो. नंतर असं म्हणू शकतो की आपलं नचिकेत जो आहे हा लहान जरी असला आता 8 वर्षाच्या मुलांना सर्वसाधारण कळतं आता आपण पाहतोच. त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा नचिकेत लहान जरी असला तरी त्याला आपल्या वडिलांचा स्वभाव माहिती असेल. आपले वडील कसे आहेत काय आहे हा स्वभाव माहिती असल्यामुळे अरे एखादा असतो अतिशय काय त्याला म्हणतो कुंजूस. चांगली वस्तू कधी दुसऱ्याला देणार नाही. जे आपल्या कामाचं नाही तेच काय करणार तीच वस्तू घेणार दुसऱ्याला देणार. असा काही लोकांचा स्वभाव असतो. मग या नचिकेताला पण तेच माहिती असेल की आपले वडील जरी एवढा यज्ञ केला तरी जे चांगल्या आहेत गाई त्या बांधून ठेवल्या आणि ज्या बिनकामाच्या यांनी देत आहेत यांचा स्वभावच तसा स्वतःसाठी चांगलं ठेवणार असं सुद्धा त्याला वाटलं असेल. म्हणून सुद्धा त्याने प्रश्न केला असेल की बाबा की अशा प्रकारे तुम्ही ज्या देताय ते चांगलं सगळं ठेवलंय तुम्ही आणि बाकीचाच देश सुटलाय तुम्ही असं सुद्धा त्यांनी वाटलं असेल आणि प्रश्न केला असेल. म्हणजे असे असून काय असे सुद्धा असू शकेल नचिकेतास वडिलांचा स्वभाव माहिती असेल आणि ते कधीच दुसऱ्याला चांगली वस्तू देत नाही म्हणून सुद्धा त्यांनी हा प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण झाला असेल. अथवा द्यायच्या होत्या तर मग पहिल्या समजा वडिलांना द्यायच्याच होत्या हा प्रश्न त्याच्या मनामध्ये का निर्माण झाला.
की ह्या सगळ्या ज्या आहे भाकडच गाई वडील देतात, मग वाकडवाईन त्या गाई सगळ्याच द्यायच्या होत्या त्यांना गाई, तर त्यांनी काय करायला पाहिजे? वडिलांनी द्यायच्याच होत्या तर त्यांनी पहिल्या चांगल्या गाई, समजा 5 चांगल्या गाईबरोबर 1 भाकड गाय दिली असती. असं पण करू शकतो की ह्या 5 चांगल्या आहे, परंतु त्याच्याबरोबर काय करा, ही एक आपली सांभाळा तुम्ही. आता आपण शेतकरी वर्ग जे आहेत ते तसं करतात हां, की ही एवढी आहे, ही तुम्ही आता एवढी 2 महिने 2 वर्ष तुमच्याकडे न्या, तुम्ही सांभाळा, असं करतात. त्याप्रमाणे समजा आपलं एखाद्या जो आहे त्या ठिकाणी याचक, त्या याचकाला 5 गायी चांगल्या दिल्या आणि त्या 5 गायीबरोबर एखादी भाकड गाई जरी दिली असती तरी हा प्रश्न उद्भवला नसता. पण प्रश्न का उद्भवला? चांगल्या गायी गोशाळेत ठेवल्यात आणि सगळ्या भाकड गायीच पुढं आणल्या, त्यामुळे याला प्रश्न हा पडला आणि म्हणून त्याच्या मनामध्ये अशा प्रकारे प्रश्न निर्माण झाला असेल, असं पण आपण या ठिकाणी चिंतन करू शकतो. अथवा दान, आता या ठिकाणी सगळं दान द्यायचं. मग दान जे आहे, दान द्यायचं एक सूत्र आहे. काय सूत्र आहे? दानाचे सूत्र दुसऱ्याला देताना कधीही चांगलेच द्यावे, निरुपयोगी दान देऊन यजमानाचा स्वयंनाश होतो. जे दुसऱ्याच्या कामाचंच नाही, देताना नेहमी चांगलंच द्यावं. आपल्याकडे सगळ्या आपण पाहतो, आलं का लक्षात? द्यायचं म्हटलं, आता तुम्ही लग्नाला जरी गेलात कधी हां, आपल्याकडे टॉवेल टोपी द्यायची प्रथा असते हां, पण ती टोपी आणि टॉवेल कशा पद्धतीचे असतात हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती हां. तो एवढाच टॉवेल असतो, हातभर 2 फुटाचाच असतो अतिशय. ते असं हे जे वर्णन केलं आहे ना जगदतृणा वगैरे इथं, तशा प्रकारचा अगदी तो टॉवेल असतो. आणि ती टोपी अशीच पातळ असते, त्या टॉवेलपेक्षा ती टोपी पातळ असते. मग का देतात? म्हणजे द्यायचं असेल तर चांगलंच द्यावं. पण आपण देताना सर्व चला टॉवेल टोपी द्यायची, टॉवेल टोपी द्यायची, मग अशा आणतात एकदम बंडल, त्यातली एक काढायची आणि द्यायची की जी काही कामाची नाही. मग दान काय? समजा ते दान द्यायचं असं निरुपयोगी, ते काय होतं, ते त्यांनी घेऊन गेल्यानंतर तो कुठे खिशात ठेवतो ना, तर ते जाता जाता त्या मंगल कार्यालयामध्ये शेवटच्या एखाद्या खुर्चीवर ठेवून निघून जात, बरोबर सुद्धा घेऊन जात नाही. काय तसं दान काय कामाचं आहे का? तसं दान काही कामाचं नाही. कारण का? शास्त्र त्या ठिकाणी दानाच्या संदर्भात एक श्लोक सांगतो. काय शास्त्र म्हणतं? सुपात्रदानश्च भवेत् धनाढ्यो, सुपात्रदानाश्च भवेत् धनाढ्यो. योग्य व्यवस्थित जे दान आहे ते आपण जर केलं तर काय होतो? त्या पुरुषाला किंवा तो जो आहे यजमान, तो धनाढ्य म्हणजे त्याला आर्थिक बल, आर्थिक संपत्ती प्राप्त होते. कोणाला? जो सुपात्र दान देतो, म्हणजे योग्य व्यक्तीला योग्य दान जो देतो तो काय? भविष्यामध्ये त्याच्याकडे सर्व संपत्ती त्याला प्राप्त होती. आणि मग संपत्तीच्या जोडाव काय करतो? धनप्रभावेन करोति पुण्यम. सांगितलं किती संपत्ती प्राप्त झाल्यानंतर त्या संपत्तीच्या प्रभावाने तो काय करतो? पुन्हा पुण्य, आणखी दान करेल, आणखी काहीतरी भोजन करेल, आणखी काहीतरी धर्मशाळा बांधेल, आणखी काहीतरी चांगले उपक्रम करेल आणि काय करेल? आणखी त्यातून ते जे धन आहे, सात्विक मार्गाने प्राप्त झालेलं जे धन आहे, त्या धनाच्या अनुषंगाने काय करेल? पुन्हा अधिक पुण्याची प्राप्ती करून घेईल. आणि अशा प्रकारे पुण्यप्रभावेन सुरलोकवासी, की अशा प्रकारे एकदा पुण्याचा प्रभाव त्याचा वाढला की काय होईल? त्याला स्वर्गादी लोकाची प्राप्ती. पुन्हा तिथं झालं कुठे होतील? स्वर्गादी लोक आहे, त्या स्वर्गादी लोकाची प्राप्ती त्याला होईल. आणि पुन्हा धनाढ्यो पुनरेव भोगीही, आणि त्यानंतर स्वर्गलोकातून पुन्हा आल्यानंतर पुन्हा चांगल्या श्रीमताम लोके सांगितलं, एखाद्या चांगल्या घरामध्ये तो जन्माला येईल आणि त्याला पुन्हा जे आहे सगळ्या सुविधा त्याला त्या ठिकाणी प्राप्त होईल. कशाचं फळ झालं हे? सुपात्र दानेश्च, योग्य ठिकाणी दिलेलं दान. हे अशा प्रकारे काय होतं? सुपात्र दानेश्च भवेत् धनाढ्यो, त्याला आर्थिक संपत्ती प्राप्त होईल. त्याप्रमाणे पुण्य करेल, पुण्याच्या अनुषंगाने पुन्हा स्वर्गादी लोकाची प्राप्ती होईल. स्वर्गादी लोकाच्या प्राप्तीनंतर पुन्हा खाली आल्यानंतर त्याला व्यवस्थित सुंदर एखाद्या घरामध्ये, श्रीमंत घरामध्ये पुन्हा तो जन्माला येईल. हे झालं चांगलं दान केलं तर, सुपात्र दान दिलं तर. आणि कुपात्र दान दिलं तर जे आपल्या आवश्यक नाही ते सगळं सांगितलं यत्य गीतेमध्ये. आता पुढे पाहू ते सात्विक दान, राजसिक दान, तामसिक दान कशाला म्हणतात ते. आणि समजा कुपात्र दानेश्च भवेत् दरिद्रो सांगितलं शास्त्राने. कुपात्र जे योग्य व्यक्ती नाही
काही नाही, त्याच्यामध्ये कुठलाही अधिकार नाही, अशा व्यक्तीला कुपात्र जे आहे त्यांना काय दिलं, समजा दान दिलं, काही तिथं हे नाही, योग्यता नाही, हे नाही, किंवा देणारी वस्तूसुद्धा काही कामाची नाही, मग अशी सांगितल्याप्रमाणे जे आपल्या कामाचं नाही ते उचलून देऊन टाकलं, मग काय होईल, त्याने कुपात्र दानाश्च भवेत दरिद्रो सांगितलं. त्या दानाने काय होईल, तो दरिद्रता त्याला प्राप्त होईल. नंतर दरिद्र दोषेन करोति पापम, एकदा मनुष्य दरिद्री बनला की मग काय, त्याला पुण्य पापात्मक विचार राहत नाही, पापाकडे जास्त प्रवृत्ती त्याची होत जाते. आणि म्हणून अशा प्रकारे दरिद्र दोषेनं, पहिलं काय, कुपात्र दान केलं, वाईट दान दुसऱ्याला देत राहिलो तर आपल्याला वाट्याला काय येणार आहे, दरिद्रता प्राप्त आहे. त्या दरिद्रेतून पुन्हा पापाकडेच वाटचाल होणार आहे. एका पापकर्म वाढल्यानंतर पाप प्रभावात नरकलोक प्राप्ती ही, एकदा तुमचं पापकर्म वाढलं की तुम्हाला काय स्वर्गलोकामध्ये जागा मिळणार, कुठं, नरकलोक जो आहेच, सगळ्यांचे पापासाठी त्या ठिकाणी बसलेले यमराज, त्या नरकलोकाची तुम्हाला प्राप्ती होणार आहे. आणि त्यानंतर पुन्हा दारिद्र्य पुनरेव पापी, आणि त्यानंतर जसं हे सगळं दुःख भोगून जरी आला तरी काय होणार आहे, तरी सुद्धा पुन्हा तो दरिद्री कुलातच जन्माला येणार आहे, पुन्हा तो पापीच होत जाणार आहे. म्हणजे एवढा फरक आहे कशामध्ये, सुपात्र दान आणि कुपात्र दान, योग्य दान आणि अयोग्य दान जे आपण करतो, दोन्ही देणारी वस्तू अथवा असणारी पात्र व्यक्ती, दोन्ही अनुषंगाने. म्हणून दान द्यायचं असेल तर कसं, थोडंच द्या, फार काय दिखावा नको तुमचा. आपल्याकडे तर मराठीमध्ये अशी म्हण आहे की उजव्या हाताने दिलेलं दान काय डाव्या हाताला सुद्धा कळू नये. पण आता तसं आहे का, आता काही जरी द्यायचं झालं तरी काय, पहिले फोटो आहे, काही द्यायच्या अगोदरच अमुक वाटप तमुक वाटप, हे मिळणार आहे, ते मिळणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे, आणि त्यानंतर त्याचं म्हणजे सगळं जे आहे त्याचं सगळीकडे जाहिरात करूनच दान आहे. पण शास्त्र आम्हाला म्हणतंय काय, उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हाताला सुद्धा कळू देऊ नये. एवढं त्याच्या बारीक ही सूक्ष्मता आहे त्याच्यामध्ये दानाची. म्हणून अशा प्रकारे मग एवढं जर दानाची महत्ता असेल तर मग तोच प्रश्न इथं नचिकेताच्या मनामध्ये पडला की काय, की अशा प्रकारे माझे जे वडील आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, योग्य असं दान केलं पाहिजे. हे जे काय सगळं चालवलंय त्यांनी, जगदतृणा पीतोदका जगदतृणा दुग्धदोहा निरेंद्रियाः, या सगळ्या ज्या अशा प्रकारच्या काही जे वाटप चालू केलेलं आहे हे काही योग्य नाही. याने काय, त्यांना दुःखाचीच प्राप्ती होणार आहे. त्यांना स्वर्गादी लोकाची कदापि आनंदानामध्ये लोक, म्हणजे स्वर्ग लोकाची कदापि आता जसं सांगितलं त्याप्रमाणे त्या स्वर्गादी लोकाची त्यांना त्या ठिकाणी प्राप्ती होणार नाही. म्हणजे अशा प्रकारे कोणतं दान कसं करावं अतिशय म्हणजे व्यवस्थित मग गीतेने त्या ठिकाणी सांगितलं. 17व्या अध्यायामध्ये कोणतं दान योग्य आहे, कोणतं अयोग्य आहे ते सगळं त्या ठिकाणी सांगितलं. सात्विक दान, राजसिक दान, तामसिक दान कोणकोणती आहेत. त्यातलं सात्विक दान म्हणजे कोणतं, तर सात्विक दान गीतेने सांगितलं, दातव्यमिति यद्दानं दीयते अनुपकारिणे सांगितलं. जे दिलंच पाहिजे मला, अलग लक्षात, अशा अनुषंगाने अनुपकारिणे, दिल्यानंतर कुठल्याही प्रकारची मी तुला दान देतो त्याच्या उपकाराची, ज्याला म्हणतो ना आपण, दिल्यानंतर मी तुला एवढं देतो च्या बदल्याची अपेक्षा नसतात. अनुपकारिण म्हणजे कुठल्याही प्रकारच्या बदल्याची, एकदा दिल्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीकडनं यत्किंचित सुद्धा मनामध्ये अपेक्षा नसावी. आणि हे मला काय दिलंच पाहिजे, दातव्यमिति यद्दानं गीतामध्ये, जे मला दिलंच पाहिजे हे अशा संकल्प करून कुठल्याही प्रकारची मनामध्ये इच्छा न धरता देशे काले पात्रे, योग्य देशामध्ये जर द्यायचं असेल, योग्य ठिकाणी. म्हणून आपण काय करतो, कुठं तीर्थस्थानामध्ये गेलो, इथे गेलो, कुठे देवालयात गेलो, तीर्थस्थानात गेलो, अन्य कुठे गेलो की आपण काय करतो, संकल्प करून ते दान देतो. देशे काले, ग्रहण आधी झाल्यानंतर आपण लगेच काय करतो, ग्रहण झाल्यानंतर स्नानादी झाल्यानंतर पहिलं काय करतो, दान करतो. काले आणि योग्य पात्र जी व्यक्ती आहे त्या पात्र व्यक्तीलाच, नाही तर भरपूर नाही त्याच्याकडे, त्यालाच पुन्हा दान देत बसला, त्याचा उपयोग नाही. म्हणून योग्य पात्र आहे
त्या दानासाठी तो याचा विचार करून जे दान दिलं जातं ते दान शास्त्राने सात्विक दर्जाचं सांगितलं. कुठल्याही प्रकारचे मनात जे दान दिलंच पाहिजे अशी मनामध्ये अपेक्षा आहे. त्याच्या बदल्यात कोणत्याही प्रकारच्या उपकाराची भावना नसावी मनामध्ये. नंतर योग्य देश, योग्य काल आणि योग्य व्यक्ती यांना जे दान देतो आपण ते सात्विक दान शास्त्राने सांगितले. राजसिक यत्युप्रत्युपकारार्थम, च्या बदल्यात मी आता एवढं दान दिलं, च्या बदल्यात त्यांनी माझं हे सुद्धा एवढीसच सुद्धा काम नाही केलं, अशा प्रकारची मनामध्ये इच्छा ठेवून मी तुला देतो ना, पण माझं तेवढं बघ ना, हे जे आहे उपयोग नाही. फलम उद्दिश्य वा पुन्हा, काय ते मनामध्ये फलाची अपेक्षा ठेवून आम्ही तुम्हाला एवढं हे देतो त्या बदल्यात, च्या बदल्यात अशी अपेक्षा ठेवून ते दान केलं जातं. दीयतेच परिक्लिष्टम, अत्यंत देतोय परंतु कसा, परिक्लिष्टम, त्रास घेऊन किंवा त्रास देऊन, अशा दर्जाचं जे दान आहे त्याला राजसिक दान असं म्हणतात. आणि तामसिक म्हणजे अदेशकाले यद्दानम दीयते. अदेशकाल, काही वेळ नाही पाहिलं, काळ नाही पाहिला, काही नाही, देश नाही, काही नाही, पात्र नाही, देश नाही, काल, कशाचाही विचार न करता अपात्रेभ्यश्च दीयते. योग्य व्यक्ती नाही, काही नाही पाहिलं आणि उचललं आणि देऊन आला. नंतर असत्कृतम अवज्ञातम, सत्कार नाही, काही नाही, त्याचं अवज्ञा करून घे ना, देतात. पण अशा प्रकारे भावना मनामध्ये ठेवून जे दान दिलं जातं ते तामसिक दर्जाचं दान असतं, त्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून काय केलं पाहिजे, जे दान आहे ते दान सात्विक दान दिलं पाहिजे, चांगलं दान दिलं पाहिजे. तर काय होईल, त्याचा उपयोग होणार आहे. आणि म्हणून तोच प्रश्न या ठिकाणी कोणाच्या मनामध्ये, नचिकेताच्या मनामध्ये, की द्यायचंच आहे तर चांगल्या गायी द्या ना. या अशा प्रकारच्या ज्या गायी आहेत या गायी देऊन काय उपयोग आपल्याला होणार आहे, हा प्रश्न त्या ठिकाणी नचिकेताच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि मग त्यानंतर अशा प्रकारे म्हणून हे दोन शंका ज्या होत्या की स्वर्गकामो यजेत, यज्ञ जो आहे जो सच्या मनामध्ये स्वर्गादी लोकाची कामं आहे त्यांनीच त्या ठिकाणी यज्ञ करावा. नचिकेताला असं का वाटलं, तर नचिकेताला असं वाटायचं कारण म्हणजे पहिलं म्हणजे कथा मात्र आहे आणि दुसरं त्याला वडिलांचा स्वभाव माहिती आहे, अथवा नचिकेताला माहिती आहे हे सगळं शास्त्र आत्ता सांगितलेलं की अपात्र दान दिलं तर काय पुढे होणार आहे. आणि म्हणून वडिलांवरती वाईट वेळ येऊ नये म्हणून दुःखाने नचिकेत वडिलांना अशा प्रकारे प्रश्न करत आहे. अशा प्रकारे त्या शंकेचं समाधान. दुसरा असणारा मंत्र मागच्या पाठामध्ये पाहिला, तगुम हक्कुमारगम संतम दक्षिणासु नियमासु श्रद्धावेश सोबन्यद. ज्यावेळेस काय दक्षिणा देण्यासाठी सगळ्या आता या गायी नेत होते तेव्हाच त्याच्या तो लहान जो कुमार होता त्याने काय श्रद्धायुक्त अंतःकरणाने तो विचार करू लागला की अशा प्रकारे या सगळ्या आता नेत आहेत गायी. कोणत्या गायी नेत आहेत तर तिसऱ्या मंत्रात सांगितलं काय, पीतोदका जगदृणा दुग्धदोहा निरिंद्रियाः आनंदानाम ते लोकांतांस गच्छति ताददत. की अशा प्रकारे त्या ज्या गायी होत्या अत्यंत कोणत्या, पीतोदका, म्हणजे त्यांनी पाणी आता पिण्याची ज्यांची शक्ती आता थोडक्यात नष्ट झाली म्हणजे पाणी पिऊ शकत नाही अशा. त्यानंतर जगदत तृणा, तृणा म्हणजे गवत, ज्यांना आता गवत खाण्याची आता हे राहिली नाही म्हणजे दात नसतील हे नसतील त्यामुळे आता शक्ती त्यांच्यामध्ये ती राहिलेली नाही. पाणी पिण्याची शक्ती आता ज्यांच्यात राहिलेली नाही, गवत खाण्याची ज्यांच्यामध्ये आता शक्ती राहिलेली नाही. दुग्धदोहा, म्हणजे ज्याने आता त्यांचं दुग्धदोहा, हा दोहा म्हणजे दोहन केलेलं आहे, दुग्ध म्हणजे दूध, ज्यांचं आता संपूर्ण दूध काढून घेतलेलं आहे, आता काही राहिलं नाही, एक थेंबसुद्धा आता दूध देत नाही आहे. अथवा निरिंद्रिया, हा म्हणजे आता प्रजनन शक्ती तिची संपलेली आहे अथवा दूध आदी देण्याची शक्ती संपलेली आहे, अत्यंत गलितगात्र झालेली आहे. या चार काय विशेषणं ही गायींची दिली की कशात त्या गायी, पीतोदका जगदतृणा दुग्धोहा निरिंद्रिया. नंतर त्यानंतर आनंदानामते लोकांस्तांस गच्छति दादत. अशा प्रकारे ह्या सगळ्या गायी त्यांनी दिल्या ज्या आता वासरं देऊ शकत नाही, निरिंद्रिया म्हणजे ज्या आता पुढं काय प्रजनन शक्ती ज्यांची संपली अशा गायींचे दान करून देणारा जो आनंदशून्य लोक आहे त्यामध्येच जातो. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे
की अशा प्रकारचं दान जे काही दुसऱ्याच्या कामाचं नाही, अशा प्रकारचं जर दान त्या ठिकाणी दान केलं तर निश्चितपणे तो काय होतो, तो स्वर्गादी लोकामध्ये नाही जात. मगाशी सांगितल्याप्रमाणे नरक त्याला काय होतं, नरक लोकाची प्राप्ती. नरक लोकाची प्राप्तीनंतर पुन्हा खाली आल्यानंतर दरिद्र कुलामध्ये पुन्हा जन्म, पुन्हा पापी तो. आणि म्हणून एवंभूत अशा प्रकारे होऊ नये म्हणून या ठिकाणी नचिकेताच्या मनामध्ये हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्याचा विशेष व्याख्यान आता 3ऱ्या मंत्राचं उद्याच्या पाठाला पाहणार आहोत. ओम तत्सत.